नमस्कार. दासबोध निरूपण या मालिकेतील आज हा 27वा भाग आहे. आपण आता पहिले 5 दशक संपवून 6व्या दशकामध्ये प्रवेश करतोय. दासबोधाचे एकूण 20 दशक आहेत आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत. अर्थात प्रत्येक समासात किती ओव्या आहेत असं निश्चित नाही आहे. काही समास छोटे 30 ओव्यांचे आहेत, काही 80-80 ओव्यांचे आहेत. त्यामुळे त्या पद्धतीनं हे निरूपण करावं लागणार. काही समास एका भागात संपतील, काही समास 2-2 भाग लागतील असंही मला वाटतंय. त्याप्रमाणे आपण हा 6व्या दशकाचा सुरुवात करतोय. या 6व्या दशकाचं नावच मुळी देवशोधन असं आहे. यातील 10 समासात समर्थांनी ब्रह्म आणि माया, दृश्य विश्व आणि त्यामागील दृश्यातीत परमतत्व यांचे विवेचन करून दृश्याचे निरसन करून सारशोधन कसे करावे याचं विवेचन केलं आहे. त्यातील पहिला समास आहे तो देवशोधन आहे. त्यांचे दृष्टीसमोर सामान्यातला सामान्य माणूस प्रपंच उत्तम व सन्मार्गाने करून शेवटी परमार्थबोध कसा जाणू शकेल ही त्या दासबोधामागील प्रेरणा होती. त्यामुळे त्याला सहजी समजत जाईल अशा उदाहरणांनी आणि दैनंदिन जीवनातील दाखले देत सोप्या भाषेत गहन तत्त्वज्ञानसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. देवशोधन म्हणजे परमेश्वराचा शोध घेण्याची इच्छा आणि नंतर त्यासाठी प्रयत्न करण्याला प्रपंची माणूस कसा उद्युक्त होईल याचं हे सगळं मार्गदर्शन या 6व्या समासात आहे, 6व्या दशकात आहे. त्यातला पहिला समास, पहिल्या समासाचं नाव देवशोधन असंच आहे. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा, असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्म्यासही निर्मिता कोण आहे. ब्रह्मा विष्णू आणि हर त्याची निर्मिता तोच थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना येत नाही. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. समर्थ म्हणतात की आपल्याला ज्या गावात राहायचं आहे तेथील प्रमुखाला म्हणजे तेथील प्रभूला म्हणजे प्रमुखाला भेटून त्याच्याशी सलोख्याचे संबंध ठेवावे लागतात. त्यामुळे इतर लोक आपल्याला त्रास देत नाहीत आणि आपले जीवन सुखाचे होते. त्याची भेट घेतली नाही, त्याच्याशी सुसंबंध प्रस्थापित केले नाहीत तर मग आपल्याला कोणी विचारत नाही, उलट लोक त्रास देतात आणि सुरळीतपणे त्या गावात जगता येत नाही. अगदी फिरस्ती माणसेसुद्धा आजही हे पथ्य पाळताना दिसतात. मान देशातील सातारा जिल्ह्यात मान भाग आहे. बहुसंख्य मेंढपाळ त्या भागामध्ये राहतात. मानदेशातील धनगर मंडळी मेंढरे घेऊन गावोगाव जातात तेव्हा त्या गावच्या पाटलाशी गाठ घेतात आणि त्यामुळे गावातील टगे लोक त्यांना त्रास देत नाहीत. समर्थ म्हणतात असे केले नाही तर मग वेठ बिगारावर लावतात किंवा कुठे चोरीमारी झाली तर अशा माणसावरच आळ घेतात. आपल्याकडे आजसुद्धा फासेपारधी जमात ब्रिटिशांनी गुन्हेगार म्हणून धरली ती आणि आधी कुठला गुन्हा धरला तर पहिल्यांदा त्यांच्यावरती आळ घेतला जातो. त्यामुळे शहाणी माणसे गावाच्या नेत्याशी सलोख्याचे संबंध ठेवतात. गावाचा नेता ग्रामाधिपती, त्याच्याहून देशाचा राजा मोठा, अशा अनेक देशांचा राजा तो महाराजा आणि अशा अनेक महाराजावर प्रभुत्व गाजवतो तो चक्रवर्ती सम्राट, अशी सत्तेची प्रभाव सांगून श्रोत्यांना ते देवशोधनाकडे खुबीने घेऊन जातात. असे अनेक सम्राट पृथ्वी तलावर असतात. त्या पृथ्वीचा निर्माता आपण ब्रह्मदेव असे मानतो. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव या सकल विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे निर्मिती, सांभाळ आणि विनाश करणाऱ्या देवता आहेत असे आपण मानतो. तर मग या तिन्हींचाही जो निर्माता असेल तोच या सर्वहून थोर आहे हे सूत्र मांडून समर्थ म्हणतात की त्या थोर परमात्म्याला आपण हर प्रयत्न करून ओळखायला नको का. पाटलाला ओळखले नाही तर गावातले राहणे अवघड होते. मग ज्याने आपल्याला आणि या ब्रह्मांडाला निर्माण केले त्या परमेश्वराला जाणून घेतले नाही तर मग संपूर्ण जीवनच व्यर्थ होणार नाही का. म्हणूनच ज्याला मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्यायचं आहे त्याने परमेश्वराला ओळखलेच पाहिजे असे सांगून समर्थ म्हणतात की जर तो मार्ग आपल्याला सापडू शकला नाही तर संतांना शरण जाऊन त्यांचा उपदेश घ्यावा. सत्संगतीने सामान्यातल्या सामान्य माणसालाही हा परमेश्वर निश्चित जाणता येऊन त्याची भक्ती करता येईल असा विश्वाससुद्धा समर्थ देतात. जो जाणील भगवंत तया नाव बोलिले संत, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जाणे तोची साधू. ऐसे जयापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन, त्यापासी समाधान पुसिले पाहिजे. या कारणे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त. कोणती वस्तू असो अगर ज्ञान असो
ती मिळवण्याची इच्छा निर्माण झाली तरच माणूस ती मिळवण्याच्या प्रयत्नाला लागतो. देवाची ओळख करून घेण्याची गरज सांगितल्यावर ज्याला ती भासू लागेल त्याने कोणत्या मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत हे समर्थ आता सांगत आहेत. देव ओळखण्यासाठी साधकाने व्यक्तिगत प्रयत्न अनेकदा पुरे पडत नाहीत. येथे समर्थ नवविधा भक्तीपैकी श्रवण, मनन इत्यादी मार्गांचा निर्देश करतात आणि म्हणतात की या मार्गाने ज्याला साधेल तो पुण्यवान म्हणावा लागेल. परंतु सामान्य माणसाला परमेश्वर प्राप्तीची तीव्र जिज्ञासा होणे या मार्गाने ते स्वबळावर साध्य होऊ शकत नाही. अशांनी मग संताला शरण जाऊन त्याची संगत धरावी, उपदेश घ्यावा, म्हणजे ते साधू शकेल. अशावेळी मग हे संत कसे ओळखावेत असा प्रश्न सहजच श्रोत्यांच्या मनात येईल. हे जाणून त्याचे उत्तर समर्थांनी पुढे दिलेले आहे. जो शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे ओळखल्यामुळे परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करतो तोच संत होतो. सर्व विश्वामध्ये परमतत्व हे एकमेव सत्य आहे आणि ते कधीही चळत किंवा ढळत नाही अशी त्याची मनोमन खात्री असते. त्यामुळे तो संत स्वतः असामान्य स्थितीला पोचतो, पण तरीही रोजच्या जीवनात मात्र त्याचा बडीवार न माजवता, सोंगे डोंगे न करता तुमच्या आमच्यासारखा सामान्यपणे जगत असतो. परंतु अंतर्यामी मुक्त झाल्यामुळे असामान्य अशा जगावेगळ्या सत्यज्ञानाचा तो उपदेश करीत असतो. त्याच्या मनात सदैव परमेश्वराची जागृती असते. निर्गुण निराकार परमात्म्याला जाणणे म्हणजे सत्यज्ञान होय. इतर विद्या, कला, शास्त्रे ही केवळ उपजीविकेची साधने आहे. ज्याने देवाची ओळख होऊन जन्म सार्थकी लागतो त्याच ज्ञानाला अर्थ असून इतर पोटभरू ज्ञान या बाबतीत उपयोगाचे नाही. सर्व चराचर वापणारा परमात्मा ज्याने जाणता येतो तीच सद्विद्या होय. अशा तऱ्हेची सद्विद्या आणि सत्यज्ञान ज्याला प्राप्त झालं असेल तोच संत सज्जन हे ओळखले पाहिजे आणि चिरंतन समाजाचा मार्ग त्यालाच विचारला पाहिजे. केवळ असा संतच योग्य मार्गदर्शन करून साधकाला मुक्त दशेला नेऊ शकतो. त्याच्याऐवजी कोणा दुसऱ्या अपात्र व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन लाभ होत नाही हे अनेक उदाहरणांनी स्पष्ट करताना समर्थ म्हणतात. अज्ञानासे भेटता अज्ञान, तेथे कैचे सापडेल ज्ञान, करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे. अज्ञानी माणसाकडे जर तुम्ही गेला तर तुमचं अज्ञानच तुमच्या पादरात पडणार असं समर्थ सांगतात. हाच विचार पुढे अभाग्याजवळ अभागी गेला किंवा उन्मत्ताजवळ उन्मत्त गेला, रोग्याजवळ रोगी गेला किंवा दुबळ्याजवळ दुबळा गेला अशी अनेक उदाहरणे देऊन त्या माणसाला काही फायदा होणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. भिकाऱ्याजवळ भिक्षा मागायची किंवा अमावास्येला चांदण्याची अपेक्षा करायची असाच हा निष्फळ प्रयत्न होईल. आपल्याकडे आणखी एक म्हण आहे की एकादशीकडे शिवरात्र गेली म्हणून, तशापैकी हा प्रकार होईल. म्हणून जो परमार्थ मार्गात जाणताय अशाच संताची संगत धरावी, त्याचा अनुग्रह म्हणजे उपदेश घ्यावा असे सांगून समर्थ म्हणतात. त्याच्या मार्गदर्शनाने सामान्य प्रापंचिकालाही सारासार विचार म्हणजे विश्वातील चिरंतन सत्याचे, भगवंताच्या अविनाशी अस्तित्वाचे ज्ञान निश्चितपणे प्राप्त होऊ शकेल. त्या ज्ञानप्राप्तीने माणूस मोक्षावस्थेला जाऊ शकेल. दुसऱ्या समासाचं नाव पावन ब्रह्मनिरूपण असं आहे. 6वा दशक, दुसरा समास. झाले जन्माचे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक. पृथ्वी नव्हे आप नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्णव्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते. माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देह वेगळाची तो, मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे. झाले जन्माचे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पहावा. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकीला साधकाचा. पावन ब्रह्मनिरूपण या समासात समर्थांनी देह आणि मन याहून असलेले आत्म्याचे वेगळेपण आणि सृष्टीतील पंचमहाभूतापासून स्वतंत्र असलेले पवित्र अशा निर्गुण ब्रह्माचे स्वरूप विशद केले आहे. ब्रह्मज्ञानाशिवाय उपदेश म्हणजे कडबा कुटणे, लोण्याच्या आशेने लोणी काढलेले ताकच पुन्हा घुसळणे, उसाच्या रसहीन चोरट्या चोखणे किंवा खोबरे सोडून करवंटी खाण्याप्रमाणे निष्फळ आणि व्यर्थ आहे अशी उदाहरणे समोर देतात. यासाठी शहाणे माणसाने अन्य आसार ज्ञान सोडून सारभूत अशा ब्रह्मज्ञानाचाच अभ्यास केला पाहिजे. सर्व सृष्टी पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून निर्माण होते, परंतु ती सुद्धा नाशवंत आहे. सृष्टीच्या पूर्वी आणि विनाशानंतरही अविनाशी आणि शाश्वत असे ब्रह्मच असते. जे दृश्य जग आपल्याला दिसते तेच आपण सत्य मानून चालतो,
परंतु या सर्वाचा केव्हा ना केव्हा अंत किंवा विनाश होणारा असतो. त्या दृश्याचे रूप आपण पाहतो, त्याला विविध नावे देतो, पण खरे ब्रह्मस्वरूप हे दृश्यापलीकडे अव्यक्त असे आहे. ते साध्या डोळ्याने दिसू शकत नाही, पण असे अव्यक्त असूनही सर्व चराचर व्यापून असते आणि ते सूक्ष्मतेने जाणवूही शकते. आपल्याला दिसणारे सत्य मानण्याची सवय लागलेली आहे, ती सोडून दिसतो तोच देव मानायचा असा सामान्य लोकांचा आपल्याला दिसणारे सत्य मानण्याची सवय लागली आहे, ती सोडून त्रिकालाबाधित चिरंतन तत्वाचे गूढ जाणून घेतले पाहिजे आणि हे जाणण्याचा मार्ग अध्यात्म श्रवण हाच आहे. जो दिसतो तोच देव मानायचा असा सामान्य लोकांचा भ्रम असतो. त्यामुळे जितकी गावे आहेत तेवढे गावांना वेगवेगळे देवसुद्धा असतात. परंतु खरा परमेश्वर पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि आकाश याहून वेगळा असा परब्रह्म स्वरूप आहे. ते परब्रह्म स्वरूप अव्यक्त असल्यामुळे त्याचे वर्णन करता येत नाही आणि ते आपल्या साध्या चर्मचक्षूंनी पाहताही येत नाही. त्याचे अस्तित्व जेव्हा जाणवेल तेव्हा आपणच आपल्या अंतरात त्याचा शोध घ्यावयाचा असतो. परब्रह्माचे असे विवरण केलेले समर्थ माणसांचे शरीर व आत्मा यांच्या परस्पर संबंधाचे सूत्र सांगतात. ते म्हणतात, आपण माझे शरीर, माझे मन असे म्हणतो, म्हणजे यांना माझे म्हणणारा आत्मा वेगळा आहे ही जाणीव सूक्ष्मपणाने आपल्यात असतात, पण ती जागृत होत नाही ही अडचण आहे. आपण तत्वबोधाने आणि विवेकाच्या सहाय्याने विचार केला की आपल्याला जाणवेल की देहबुद्धीशिवायचा आत्मा वेगळा आहे. देह नाशवंत तर आत्मा चिरंतन. देह दृश्याशी बांधलेला तर आत्मा अव्यक्त परमात्म्याचा अंश. ही जाणीव होणे यातच जन्माचे सार्थक आहे. मात्र ही जाणीव स्थिरवण्यासाठी पुन्हा पुन्हा विवेकाने ती जागृत ठेवावी लागते. या जाणीवेला श्री समर्थ ब्रह्मबोध असे म्हणतात. या पावन अशा ब्रह्माचे ज्ञान झाले की तो ज्ञानी स्वतःही ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. त्याची संसार, देह, त्याची सुखदुःखे यातील आसक्ती पूर्णपणे संपून जाते. तो देह प्रारब्धावर सोडून देतो, कारण देह म्हणजे मी नाही या ज्ञानाला तो प्राप्त झालेला असतो. त्यामुळे मी म्हणजे अनंत अविनाशी आत्मा आहे या जाणीवेत तो सदैव ब्रह्मानंदात राहतो आणि परमात्म्याला ओळखल्याने जन्म मृत्यूतून मुक्त होऊन मोक्षदशेला प्राप्त होतो. आता तिसरा जो समास आहे 6व्या दशकातला, त्याचं नाव आहे मायोद्भव निरूपण म्हणून. जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा. अविनाशे ते ब्रह्मनिर्गुण, नासे ते माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडती. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न नसे आकाश जैसे. तसे परब्रह्म केवळ अचळ आणि आढळ, मध्ये होत जात सकळ सचराचर. या मायोद्भव निरूपण समासात समर्थांनी दिसणारे सर्व विश्व ही परमेश्वराच्या लीलेमुळे निर्माण झालेली माया असून ब्रह्मतत्व त्या परते वेगळे कसे आहे याचे विवरण केले. सांगितलेला उपदेश सामान्य श्रोत्यांच्या लक्षात येऊन तो समजावा म्हणून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगावा लागतो. म्हणजे असे करण्यामध्ये अनेक श्रोत्यांना ती पुनरुक्ती वाटेल, ज्यांना हुशार श्रोते आहेत त्यांना. पण संतांच्या सर्व संतांच्या सर्व वागण्यात असं होत असतं. समर्थांना याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे ते म्हणतात, संदेहवृत्ती न भंगे, म्हणून बोलिलेच बोलावे लागे, आम्हास हे घडले प्रसंगे, श्रोती क्षमा करावे. जे समर्थ म्हणतात की मला माहिती आहे, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, पण अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा श्रोत्यांच्या मनावर ठसवाव्या लागतात. एकदा सांगून त्यांना पटत नाही, पटलं तरी वळत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा सांगायला लागते. श्रोत्यांनी मला क्षमा करावी असं समर्थ म्हणतात. परमात्मा स्वरूप आत्मा आकाशवान विशाल, निर्मळ व निश्चल आहे. तो दिसत नाही, भासत नाही, त्याला येणे जाणे नाही. ते सर्वव्यापी असल्यामुळे सदैव सन्मुख आणि आकाश व पाताळे व्यापून राहते. ते निर्गुण म्हणजे गुणातीत असल्याने नाश न पावणारे आहे. मात्र त्यातून निर्माण झालेले हे मायारूप जग म्हणजे निर्गुण आणि नाशवंत सगुण यांचे एकत्रित मिश्रण आहे. जसा राजहंस पक्षी दूध आणि पाण्याच्या मिश्रणातून बरोबर दूध पितो आणि पाणी सोडून देतो, त्याप्रमाणे सत्यज्ञ आणि पुरुष या मायेतून सगुण व निर्गुण वेगळे काढून सगुणाचा त्याग करून निर्गुण स्वानंदाचे सेवन करून धन्य होतात. उसामध्ये अंतर्यामी रस असतो आणि तो काढला तर चोरट्याच उरतात. त्याचप्रमाणे विश्वातून जर परमतत्व काढले तर बाकीचे त्याज्यच आहे. अशा या आत्म्यासारखी दुसरी वस्तूच नाही,
म्हणून मला दृष्टांत देता येत नाही असं म्हणून समर्थ श्रोत्याने ब्रह्म आणि माया यांचा परस्पर संबंध अंतःकरणानेच जाणावा असंही सांगतात. यासाठी ते मातीच्या घड्याचं उदाहरण देतात. हा घटसिद्धांत फार प्रसिद्ध आहे. सर्व वेदांतात तो अनेकदा सांगितला जातो. कुंभाराने मातीपासून घडा करण्यापूर्वी आकाश असते. घडा तयार झाला की त्यातील पोकळीमध्ये सुद्धा आकाश असते आणि कालांतराने घडा फुटून गेला तरीही आकाश फुटत तुटत नाही, नाश पावत नाही. ते आहे तसेच अचल अविनाशी शिल्लक राहते. अगदी त्याचप्रमाणे परब्रह्मातून सकळ चराचर वस्तू आणि विश्व निर्माण होते. या अनेक वस्तूंमध्ये ते परब्रह्म भरून राहिलेले असते. पुढे वस्तूंचा नाश झाला तरी अचळ आणि आढळ असलेले परब्रह्म तसेच राहते. म्हणजेच असणारे व दिसणारे हे सर्व विश्व परब्रह्माचीच मायारूपी लीला आहे. त्याची निर्मिती परब्रह्मातून होते आणि त्याचा लय झाला तरी मूळ परब्रह्म तसे स्थिर असते. असे म्हणून समर्थ म्हणतात की मायेत गुंतल्यावर माणसाला कोहम म्हणजे मी कोण आहे असा प्रश्न पडतो. विवेकाने याला सोहम म्हणजे मी तोच परमात्मा अंशरूपाने आहे ज्ञान होते आणि मग मी आणि तू हा भेद माळून जातो. ही भाग्याची अवस्था साधकाला ज्ञान व भक्ती यामुळेच प्राप्त होऊ शकते. हा बोध होतो तेव्हा तत्वमसी म्हणजे मी तूच आहेस असं ज्ञान होतं. चौथा समास जो आहे तो ब्रह्मनिरूपण समास आहे. दशक 6वा समास चौथा. तो निर्गुण निराकार तेथे नाही उत्पत्ती विस्तार. परब्रह्माशी कैची स्थिती परी हे बोलावायची रीती. वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी. ब्रह्म प्रलया वेगळे ब्रह्म नावरूपा निराळे. ब्रह्म कोणी एका काळे जैसे तैसे. करीती ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण. त्याची जाणावे ब्राह्मण ब्रह्मवेद. परब्रह्म हे काळातीत आणि अचल स्थिर आहे हे विवरण करणारा हा ब्रह्मनिरूपण समास आहे. या समासाची सुरुवात समर्थ शास्त्रामधील कालगणना स्पष्ट करून करतात. कृतयुगाची 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000, द्वापारयुगाची 8,64,000 आणि कलियुगाची आतापर्यंतची 4,708 इतकी वर्षे हे विश्व अस्तित्वात आहे. म्हणजे समर्थांच्या काळी ती 4,708 झाली, ती आता आणखीन पुढे झाली असती. मात्र एवढी वर्षे म्हणजे ब्रह्मदेवाच्या कालगणनेत जवळजवळ 1 दिवस होतो. असे 1000 दिवस म्हणजे विष्णूची एक घटिका होते. तर अशा 1000 घटकामुळे महादेवाचा एका पळभराचा काळ होतो आणि अशा 1000 पळांचे मिळून आदिशक्तीचे अर्धे पळ होते असं म्हणून समर्थ म्हणतात. परब्रह्मामध्ये अशा अनेक आदिशक्ती आहेत. यावरून परब्रह्माचे विशाल स्वरूप आणि कालातीतपणा आपल्या लक्षात येईल. अशा अनेक रचना येतात आणि जातात, परंतु परब्रह्म आहे तसेच अखंड आणि निश्चल राहते. म्हणून खरे म्हणजे स्थिती किंवा कालगणना ही तर सर्वांना लागू होत असली तरी परब्रह्माच्या बाबतीत तिचा विचारही अशक्य आहे असे वेद आणि श्रुतींनीही सांगितले आहे. म्हणजेच परब्रह्माची स्थिती हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे, कारण त्यात बदल होत नाही असे ते अविचल आहे. त्याची स्थिती पालटत नाही ही केवळ आपली सामान्य माणसाची बोलायची रीत आहे एवढंच. म्हणजे ते कायमचं आहेच. परब्रह्माने आपली माया निर्माण करून केलेल्या विश्वात अनेक चराचर वस्तू नांदत असतात व त्यास कोणी ते थोर तर कोणी ते मोठे असे म्हणत राहतात. परंतु श्रुतीने ज्या दिसणाऱ्या सर्व विश्वाचे नाशवंतपण यदृष्टम ते तम नष्टम म्हणजे जे दिसते ते नष्ट होते अशा शब्दात सांगून ठेवलेलं आहे. एखाद्या चित्रकाराने सैन्याचे चित्र काढले तर त्यातील हा सेनापती तो सैनिक हे जसे केवळ कल्पनेतील असतात किंवा स्वप्नात पाहिलेली दृश्ये जाग येतात नष्ट होतात, तीच या विश्वाची विलय पावणारी स्थिती आहे. म्हणून आपल्या रोजच्या व्यवहारातही हा श्रीमंत तो गरीब, हा मंत्री तो दरिद्री नागरिक या सर्व तात्पुरत्या आणि केवळ काही काळ टिकणाऱ्या अवस्था आहेत. तो मोठेपणा, ती माणसे नाश पावणारी आहेत. ही सत्यस्थिती शुद्ध ज्ञान प्राप्त करून जाणून घेतली पाहिजे. असे या दृश्यविश्वाच्या अस्थिरपणाचे ज्ञान ज्याला प्राप्त होते तेच खरे ज्ञानी आणि महाजन म्हणजे मोठे थोर पुरुष म्हणून गणले जातात. जगामध्ये खरा सर्वश्रेष्ठ अविनाशी एकमेव परमेश्वरच आहे. साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे देवही त्याच्याप्रमाणे शाश्वत नाही. असा हा परमेश्वर निर्गुण निराकार आहे. नाम आकार गुण रूप काल हे सर्व मानवी मनाचे खेळ आहेत. परमेश्वराला आदी आणि अंत, गुण रूप आणि आकार काहीही नाही असा तो अनादी आणि अनंत आहे. प्रलयामध्ये सर्व सृष्टी नष्ट झाली तरीही परब्रह्म तसेच निश्चल राहते.
आणि सदा सर्व काळ ते स्वस्थितीतच स्थिर असते. आज आपण इथे थांबूया. उद्या पुढच्या समासातून सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार. आपण आपला अभिप्राय कळवा. ज्यांना पुस्तक हवे असेल त्यांनीही कळवावं. हे पुस्तक आहे किंवा करुणाष्टकांचं आपल्या अभिप्रायामुळं पुढचे भाग करायला उत्साह येतो म्हणून विनंती.